त्यावेळेस आपण माती परीक्षण करून अभ्यास करू त्यावेळेस आपल्या खताची मात्रा आपल्याला कमी द्यावा लागेल. नानाखाईन जो आपण खर्च करतो थोडक्यात माती परीक्षण न करता आपण जी खतं देतो तर एखाद्या डॉक्टरनी रक्त लगवी न चेक करता एखादा पेशंट नीट करायचा प्रयत्न करणं म्हणजे थोडक्यात डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कुसमीर खेळल्यासारखं आहे. स्पष्ट बोलायचं म्हणलं तसं जर एकदम बारकावे शेतीतले जर पाहिजे म्हणलं माती परीक्षणापासून आपले निर्णय पाहिजे ह्यात पीक कुठलं येतं कुठलं नाही येत. आणि साहेबांनी जसा निर्णय घेतला शेवट का होईना बाबा ज्यावेळेस केळी मोडायची तर आता मोडायच्या अगोदर आपण एक वेळा वापरून पाहू. तर तसं तुमच्याकडे पीक कुठलं असू दे आपण शेती करत असताना आपल्याला एक आनंद मिळणं गरजेचं आहे. कोणता की ज्यावेळेस आपण शेती करत असताना आपलं पीक कुठलेही नावाचं पीक असू द्या टमाटर कारलं दोडका कोबी फ्लॉवर किंवा केळी द्राक्षी डाळिंब पीक कुठलं असू द्या आपल्याकडे ज्यावेळेस नातेवाईक मित्रमंडळी कुणी पण येतं आणि सहज बागत चक्कर मारतं आणि म्हणतो भागलंय टॉप राव तिथंच आपण सगळं कमी जिंकलेलं असतंय. बरोबर आहे. आता एखादा आपल्यात कुणी आपला जोडीदार मित्र नातेवाईक आला आणि ते म्हणला का काय कंपनी लिहून वाटतंय का बरं लई छान झाली बाग काय म्हणजे डोस जरा उशिरा गेला का पाणी कमी पडतंय का अहो काहीच कमी पडत नाही तर ह्या व्हायची बारी आली सगळा खर्च करून म्हणजे ही दुखणं कोणाला सांगायसारखं नाही. पण इथं वापरा बायोनिकनी ह्याच्यावरती काम काय केलंय 34 प्रकारचे कंटेन देऊन कुठल्याही पिकाला ज्यावेळेस हे जातंय जमिनीतून आणि मुळातनं ज्यावेळेस पिकाला उपलब्ध होतंय त्यावेळेस पीक सशक्त बनून एकदम सुदृढ बनून उत्पादन अपेक्षेपासून जास्त देणारे हे इथं प्रचितीला साहेब उभा आहेत. आणि आम्ही आज प्लॉटमध्ये हेच व्हिडिओ समजा आम्ही दोघांनी एखाद्या डांबरीच्या कडेला उभा राहून काढले एखाद्या हॉटेलमध्ये काढले किंवा जशी आज मार्केटबाजी चाललेली आहे त्या मार्केटबाजीसारखी आम्ही मार्केटबाजी केली आणि आम्ही म्हणलं वापरा बायोरेने खूप छान आहे. कोण आपल्या दोघांवर विश्वास ठेवा कोणा ठेवू शकणार नाही. का ठेवा त्यांनी बरं का ठेवा नाही परिस्थिती झाली की मार्केटमध्ये भयंकर लुटमार आणि बोगस खातं म्हणजे ते काय बोलायचं विषय नाही. ती काय अनुभव घेऊनच नको सगळे अनुभव घेऊन बसले लोक फक्त माणसं सुधारून राहायला लागले आता. पण त्यातनं काय फसते आणखी मग नाही आता मला काय म्हणायचं का पेरलं ते उगवणारच आहे कुणी काही करू द्या पण एकच प्रत्येकाने एक मनाशी थोडस गाठ बांधणं गरजेचं आहे की साहेबांनी केळी लावली ह्या केळीला केळीचे घड आलेत. साहेब आता तुमचीच रान आहे तुमचीच केळी काय संशोधन केलं ह्याला तांबाटी कारली दोडका लागला असता लई मोठं संशोधन केलं समजा मी म्हणतो 2 वर्ष संशोधन केलं आणि केळीचा ज्यावेळेस घड यायचा त्यावेळेस घड नाही आली पाहिजे त्याला तांबाट्याची एक अशी माळ लागली त्याला थोडस सीताफळ रामफळ काहीतरी आलं वेगळं द्राक्ष येलच तयार झाला होऊ शकतं काय नाही होऊ शकत. मग आता तुम्ही जे म्हणताय का नाही त्याची उत्तर मला द्यायच्यात की आज मार्केटला फसवतोय मान्य पण विषय असा आहे ही केळी झाड लावले त्याला जशी केळीच लागणार आहे ना मग समजा आपण गहू पेरले तर ते गहूच येणार आहेत. आपण जर हरभरा पेरला तर त्याला गाठीच लागणार आहेत हरभराच येणार आहे. तसं आपण जे करू ना त्याची फळं प्रत्येकाला भोगायची. फक्त विषय असा आहे पेरणी आहे तरुणपणात पण फळं आहेत म्हातार ही मात्र त्रिवार सत्य. कारण आज जरी लय मजा वाटली तरुणपणात की मी काय केलं कोणाला नाही माहिती मग ती मांजर स्वतः डोळं जागती आणि दूध पिती तिला जग बघत आहे डोळं कोणी जागले तिन्ही जगाने नाही जागलं. तसं आपण आपल्या शेतकरी मित्रांना हे दावण्याचा छोटासा प्रयत्न काय आहे की लक्ष द्यावं बाबा कष्ट करणारा आज हरायला लागलाय आणि त्या कष्ट करणाऱ्याला आपल्याला हरून द्यायचं नाही म्हणून आपल्याला हे व्हिडिओ काढा बाकी ह्याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. बरोबर आहे. तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही नवीन जुने शेतकरी आहेत त्यांना काय सांगू शकाल कारण ह्याची ज्या वेळेस निस्वन सुरू झाली तुम्हाला किती दिवसामध्ये किती टक्के निस्वन झाली असं जाणवलं? 1-1.5 महिन्यापूर्वी आमची निस्वन सुरू झाली. त्या अगोदर 4 दिवस झालेच होते पण निस्वन चालू झाले की लगेच मी भगत साहेबांकडे गेलो MIDC मध्ये ते होते करून तिथनं एक डोस आणला आणखी तो सोडला आणि 1.5 महिन्यामध्ये जवळपास 90% कमीत कमी 90% निस्वन पूर्ण झाली. का तर 27 ओळ्या द्या एका ओळीला जवळपास 40-42 झाडं ही झालेत निस्वन झाले म्हणजे 1100च्या वर झाडं निस्वन पूर्ण झालेत. 1200-1250 झाड आहेत म्हणजे जवळपास थोडं 10% राहिली नाही तर बऱ्यापैकी निस्वन पूर्ण झाली. 40-45 दिवसात तुमचे 90% निस्वन झालेली आहे. आणि आता आपण जर बारकाईने बघितलं तर हे तर आपण फण्या मापले होते किती फण्यात तुम्हाला येते का मापता बघा सर मापा बरं किती फण्या पडल्यात बघू बरं आपण तुम्ही धरलेत किती वेळ लक्ष देईल. हा 4 5 6 7 8 9 11 12 अंगठा आहे आपला 12 गोंडा 12 अंगठा म्हणजे 11 झालेत. आणि गोगुरे सर तुमच्या समोरचं मापा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9
10 12 अंगठा आहे. 12 अंगठा आहे. आता एवढे नाही 10 पाहिजे 10 11 म्हणजे 9-10 चक्कर झाल्या. पण असू द्या, तुम्ही किळीत नवीन आहेत, आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकताय. तर तुम्ही जी काय आता किळीत नवीन किंवा जुने असतील, ज्यांची काही किळी मोडून टाकायच्या अवस्थेला असेल, जे अगदी आता सगळं काय करून दमलेले आहेत, किळी ठेवू का मोडू, किंवा काही नवीन असतील, किंवा काही अगदी आता निसवनच्या टायमिंगला असतील, असे 1-2-3 टप्प्यातले जे शेतकरी आपल्या अडचणीत आहेत, अशा अडचणीतल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? केळी उत्पादक शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे. हम्म. आता मग माझा मित्र तुम्हाला भेटला, हो तो हो काय बोलला की मी भरपूर पैसे घालवले आणि मला मनावा असं ॲव्हरेज बदल मिळाला नाही इतरांच्या तुलनेत. 3,000 झाडाला त्यांनी 5 लाख रुपये घालवले असं मला सांगत होते. आणि त्याचं काहीतरी सरासरी ॲव्हरेज 20-21 पडलंय. 20-21 सरासरी म्हणजे पण मास्तर होते का आपलं बघायचं नाही काय, फक्त त्यानं खर्च भरमसाठ केलाय. आणि तो आता काय म्हणाला की मला तुमचं खोडव्याला मार्गदर्शन घ्यायचं किंवा हो, हो, हो. तुमचं डोस मला चालू हो, करायचं. हो. तो मला त्यांनी बोलवलेलं पण आहे. हो 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 त्यानं बोलवलं म्हणजे केवळ त्या समोर माहित आहे का तर तो शेजारीच आहे. हो त्यानं माझ्या बागाची अवस्था बघितली होती की हे मोडणारा त्याला सुद्धा वाटत होतं. का तर मी त्याला बोललो पण होतो. आणि त्याने ज्यावेळेस परत मी डोस चालू केले आणि त्याला तो होऊन पुन्हा महिन्याभरानं माझ्या बागेत आला. तर म्हणला का ह्या महिन्यात जरा जास्तच बागत म्हणजे एकदम उचलले म्हणला बाग. म्हणलं मी असं डोस सोडले ते. म्हणलं मला पण ते करायचं होतं. आता मला मी मास्तर ठेवून बसतोय, मास्तरला इकडे 10,000 पैसे आहेत. म्हणलं ठीक आहे, तुला जेव्हा माझा बदल तिथं दिसेल त्यावेळेस तू निर्णय घे. मग त्याचा आता तो सुरूचा माल गेलाय, आता खोडो तो ठेवणार आहे. त्यानं तुम्हाला बोलवलेलं पण आहे, तुम्ही जाचाल ते सगळं 100% बरोबर आहे. तर मी एकच सांगेन, मी स्वतः म्हणणं चुकीचं आहे किंवा मी माझी स्तुती करणं चुकीचं आहे. पण जो बी माणूस बागात येतो का तो म्हणतोय की शेतकरी नवीन असून सुद्धा बाग एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे, झाडं चांगली आहेत, हाईट वाढलेली आहे, बुंदा चांगला आहे. स्वतःची स्तुती स्वतः करणं चुकीचं आहे. नाही, तुम्ही स्तुती करणं काहीच चुकीचं नाही. मी सांगतो ते तुमचा मोठेपणा आहे. पण विषय असा आहे की मोडणारा प्लॉट चांगला शेतकरी केळी क्षेत्रातला जुना जरी असला तरी तो शेतकरी एकच म्हणजे प्लॉट पाहिल्यानंतर तुम्ही जे बोलता तेच म्हणणार आहे तुम्ही केळीतले जुनेत वाटतं राव, असा शब्द त्यांच्याकडून नकळत निघणार आहे. का तर प्लॉट ती बोलायला होतोय तसं. म्हणजे माणूस कसं म्हणतं घराची काळा अंगानं सांगतं, हे मी मुद्दाम म्हणी काढत असतो बाजूला. कारण घराची काळा अंगानं सांगतं त्याचं कारण असं आहे की ती घर आतनं किती सुंदर असेल, बाहेर झालेलं नाही तर आत काय जाऊन बघायची गरज आहे. म्हणजे डोकवायची सुद्धा गरज नाही ती घर कसं असेल असं त्याचा एक अर्थ निघतो बाहेर. तसं तुम्ही जी म्हणताय ती काहीच चुकीचं नाही, स्वतः तुझी नाही करावं. पण ती प्लॉट बघितल्यानंतर समोरच्याला करावं वाटते त्याचं काय करायचं प्रश्न आहे ना गोगरे साहेब, आहे का नाही? समोरचा बोलला पाहिजे, आपण स्वतः बोलण्याच्या अगोदर. नाही तसंच घडतंय म्हणूनच आपण हे का करतोय. आणि तुमचे पण आता समजा शेजारी आहेत, तुम्ही याच्या अगोदर मला म्हणजे तुमची जी चर्चा झाली तुम्ही आता ओपन केली, पण मला ते पाहिलं की म्हणले साहेब कुठल्या कंपनीकडून आहेत, प्रभावरोहिणीकडून आहे. साहेब म्हणले मग आपला प्लॉट तुम्हाला द्यायचा आहे. म्हणलं का बरं? नाही म्हणले आमचं भरपूर काय असं म्हणजे आपण जे बोललो ते त्यांनी सांगितले. तर काय खर्च येईल ते आम्ही करायला तयार आहे, पण आपल्याला प्लॉट 1 नंबर आणायचा आहे. म्हणजे प्रत्येकाची 1 नंबर आणायची इच्छा आहे. कष्टाला आणि खर्चाला कुणीही कमी नाही, वेळ द्यायला कमी नाही. पण ज्यावेळेस प्लॉट येत नाही त्यावेळेस स्वतःच्या हाताने हाणून घ्यावं काय अशी वाटते. कारण तो स्वतःच्या रानात कष्ट करतोय ना, कमी नाही. तो नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना विटीस धरून कोणाकोण उचका पाचका करून आणून काही करून तिथं आणून टाकतोय. आणि त्याचं जर उत्पादन तसं नाही निघालं, झालेला खर्च जर बाहेर नाही पडला, तर आपल्या शेतकऱ्यांनी ज्यांना काय असं बोलून आणलेलं आहे त्यांना काय म्हणून द्यायचं तेवढं नाही जमल्यावर. बरोबर, ही लय मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर वापराव्यावरणी इतकं सुंदर काढलंय. आज मार्केटमध्ये असे काय वेगवेगळे प्रोडक्ट आलेले आहेत, एक तर सोललं तर मरणाच वाढतंय, नाही तर सोललं तर काहीच दिसत नाही, नाही तर ती समजा गडच मोठा पाहिजे गडच मोठा करते, नाहीतर बुंद्याला सोललं तर बुंदाच मोठा करतोय, गड बारीक पडतोय. म्हणजे आता ती उलटा सुलटात म्हणजे त्याच्यावर पूर्ण परीक्षणच झालं नाही आणि ती डायरेक्ट विक्रीत आले. म्हणजे थोडक्यात संस्कार नसणाऱ्यांनी जर थोडक्यात धंदे करायचे काहीतरी म्हणलं आणि ती समोरचा वयापासून जर आपल्या वयापासून जर थोडासा जास्त वयाचा एखादा समोरचा ग्राहक येतोय किंवा एखादा गिराईक येतोय म्हणजे त्या मार्केटच्या भाषेत बोलायचं म्हणलं आणि आपल्या वयापासून मोठा आहे त्याला जर आपण आजोबा काका दादा मामा म्हणू शकत नाही, आलेल्याला जर आपण आरतुरं बोलत असेल तर आपल्याकडे संस्कार राहिलेत का? नाही, संस्कार संपले की आपल्याकडे मी पण आलाय. बरोबर. तसं जे मार्केटमध्ये आपला शेतकरी ज्यावेळेस कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस आपल्याला पाहिजे ते टाकलेलं उचललं गेलं नाही, पीक जर हाताला उत्पादन घेऊन जर आलं नाही, तर शेती करायला जर नको वाटली तर एकदा हुंडारी महागारी फिरली ना तर मग माणूस कसं म्हणतात दम तुटला.
हा दम. मी तेच म्हणेन की माणूस जर मनानं हारला का हा मला तर नाही. परत नाही करू शकत. त्यात ते- माणूस बाहेर पळत बघतो, मग काय पर्याय होतो, कुठं उसच लाव, कुठं काय वेगळंच करत जा आपण. हा मग तुम्ही जे म्हणताय ना मनाने जो आपला माणूस हारतोय ना त्या माणसाला आपल्या शेतकऱ्याला कष्टकरी शेतकऱ्याला मनाने नाही कशानेच हरवून द्यायचं नाही. बरोबर. वापराबाहेर इकडे वळला ना त्यो त्यांनी अगदी रातच्या 11ला फोन लावू द्या, आपला मार्गदर्शक फोन उचलणार आहे. त्यांनी कधीही फोन करून म्हणू द्या की साहेब मला तुमचं मार्गदर्शन या 4-8 दिवसात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या, मला ह्या 8 दिवसात पोच करा. आपला मार्गदर्शक बांधावरती व्हिजिट चार्ज न घेता कुठल्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मार्गदर्शन द्यायला सज्ज आहे. फक्त तुम्ही हे व्हिडिओ पाहताना फक्त तुम्हाला वाटलं की तुम्ही तुमचे कुठलेही प्लॉट असतील ना अगदी सुंदर असतील, आम्हाला आनंद आहे, काही अडचण नाही. पण तुम्हाला असं वाटतंय माझ्या नातेवाईकाचा, मित्राचा, मामाचा, काकाचा, दादाचा कोणाचा तरी प्लॉट बिघडलाय, त्याला तुम्ही हे व्हिडिओ पाठवा. तुमचा वैयक्तिक प्लॉट बिघडलाय